दरम्यान राज ठाकरेंच्या या लवचिकतेच्या विधानावरती शिवसेनेच्या प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील आणि भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलंय पाहूया। उभाटानं मात्र फक्त मुंबई हे लक्ष केंद्रित केल्या कारणानं कदाचित मनसेचे नेते राज ठाकरे यांनी त्यांच्या स्थानिक नेतृत्वाला दिलेल्या सूचनेनुसार कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये आम्हाला पाठिंबा दिला असेल आणि आमच्या नेत्यांनीही सांगितलं की ज्या पद्धतीनं कल्याण डोंबिवलीला पाठिंबा दिला तशाच पद्धतीने मुंबई असो किंवा राज्यातील इतर महापालिका किंवा जिल्हा परिषदेमध्ये जर त्यांना पाठिंबा दिला तर काय असं वेगळं वाटायला नको। त्यामुळे त्यांचा पाठिंबा आम्हाला नेहमीच असतो। गेल्या 8 वर्षापूर्वी झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मनसेच्या प्रमुखांनी आम्हाला पाठिंबा दिलाच होता। हे बघा, आता ते दोघं जण एकत्र आलेले, त्याला काय प्रत्येकाचा विचार आहे, कोणी कोणाबरोबर एकत्र। राजकारणामध्ये काहीच सांगता येत नाही कोण कधी कोणाबरोबर जाईल, त्यामुळे भविष्यवाणी मी काही सांगू शकत नाही। आपण बघताय MIM आता कोणाबरोबर युती करते, अमुक पक्ष त्याच्यावर युती करतोय, टमुक पक्ष याच्यावर युती करतोय, त्यामुळे राजकारणामध्ये असं काही कन्फर्म सांगू शकत नाही म्हणून की मैं इसके साथ ही रहूंगा। ठीक आहे ना, चांगलंच आहे। महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती अशीच आहे की सर्वांनी एकत्र होऊन राज्य पुढे नेलं पाहिजे, राज्याच्या विकासाकरता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, हेच या महाराष्ट्राला अभिप्रेत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।